एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सुमन नावाची महिला होती आणि त्या महिलेचं सचिन नावाच्या तरुणाबरोबर प्रेम संबंध होते। आता या दोघा जणांची सुरुवातीला मैत्री झाली होती, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं आणि यांनी एकमेकांसोबत जीवापाड सुद्धा प्रेम केलेलं होतं। पण मात्र प्रेमामध्ये हे दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सगळं काही मनमोकळेपणानं करत होते। जेव्हा त्या तरुणीनं त्या तरुणाकडे लग्नाची मागणी केलेली होती तेव्हा त्या तरुणानं त्या तरुणीला सांगितलं की लवकरच लग्न करू, कारण की आपण मागच्या अनेक वर्षापासून प्रेमामध्ये आहेत आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे, असं आश्वासन त्या तरुणानं त्या महिलेला दिलं होतं। आणि त्या महिलेबरोबर त्यानं 10 वर्ष त्यानं त्याच पद्धतीनं संबंध ठेवलेले होते। पण मात्र एक दिवस या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यामधील टिटवाळ्यात घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 32 वर्षीय महिला आहे आणि या 32 वर्षीय महिलेचं एका सचिन नावाच्या तरुणाबरोबर प्रेम संबंध जुटलेले होते। या दोघा जणांचे एकमेकांवर प्रेम होते। या महिलेचं नाव सुमन होतं, त्याचं नाव सचिन होतं आणि मागच्या 10 वर्षापासून हे दोघं जण एकमेकांच्या संपर्कात राहत होते, कारण की त्या सचिननं त्या सुमनला लग्नाचं आश्वासन दिलेलं होतं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत अनेक वेळा नको ते कृत्य केलेलं होतं आणि हा सगळा प्रकार मागच्या 10 वर्षापासून घडत होता। पण मात्र त्यानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, तिच्यासोबत लग्न केलं नव्हतं, तिला फक्त आश्वासन देऊन तिच्यासोबत तो संबंध ठेवत होता। पण मात्र इकडं त्यानं तिच्या माघारी एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्नसुद्धा केलं, सुखाचा संसारसुद्धा थाटला आणि इकडं बायको आणि इकडं प्रेयसी असा दोघींबरोबरही तो वागू लागला होता। दोघींनाही इकडचं तिकडं तिकडचं इकडं माहीत होऊ देत नव्हता। पण मात्र ज्या पद्धतीनं तो एकाच वेळी 2 महिलांसोबत संबंध ठेवत होता त्याला वाटत होतं याची माहिती कोणाला होणार नाही। पण मात्र एक दिवस सचिनला त्याच्या बायकोला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली की तिच्या नवऱ्याचं एका महिलेबरोबर प्रेम संबंध आहेत आणि तो तिला लपून लपून छपून भेटतो बोलतो। या सगळ्या प्रकरणाची माहिती सचिनच्या बायकोला मिळाली। आता तिच्या बायकोला या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि ती तिच्या नवऱ्याला भांडू लागली। पण मात्र तिच्या नवऱ्याला भांडता ती त्या सुमनला देखील भांडू लागली आणि त्या सुमनवर सुद्धा दबाव टाकू लागली। इकडं त्याची बायको भांडू लागली आणि इकडं सचिन सुद्धा आता त्याच्या त्या प्रेयसीला सुमनला भांडू लागला, वैतागू लागला आणि तिला ताण देऊ लागला। अशा पद्धतीनं सचिनचं कुटुंब हे सुमनला वारंवार धमक्या देऊ लागलं, तिला ताण देऊ लागलं। त्यामुळं सुमन ही मोठ्या प्रमाणात परेशान झाली होती, काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं। म्हणून तिनं एक टोकाचा निर्णय घेतलेला होता आणि स्वतःचं आयुष्य संपवलेलं होतं। तिनं गळफास लावून त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यानंतर त्या ठिकाणी करत असताना त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार तिनं सांगितला। आता या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतलेली आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करत आहेत। बघा समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। आता सुमन ही 32 वर्षीय होती, सगळ्या गोष्टी तिला समजत होत्या आणि तो जो तरुण आहे सचिन नावाचा याच्यासोबत ती प्रेम संबंधामध्ये होती। जोपर्यंत तो लग्न करत नाही तोपर्यंत जर त्याच्यासोबत संबंध ठेवले नसते तर कदाचित ही घटना किंवा ही वेळ आली नसती, असं काही जणांनी सांगितलेलं आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं लग्नाचं आश्वासन देऊन, इतर नोकरीचं आश्वासन देऊन, पैशाचं आश्वासन देऊन अशा घटना घडत आहेत, त्यामुळं समाजामध्ये तीव्र भावनासुद्धा उमटत आहेत। एकंदरीत ज्या पद्धतीनं सध्या महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्याला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, कशामुळे सगळं हे घडतंय, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।